सरत्या वर्षाला निरोप देण्यासाठी शेगावमध्ये भाविकांची गर्दी जमली आहे। गजानन महाराज मंदिर परिसराला यात्रेचं स्वरूप आलंय। नाताळच्या सुट्ट्यांमुळे संत नगरी भाविकांनी फुलली आहे। विदर्भाची मिनी पंढरी म्हणून ओळख असलेल्या संत नगरी शेगावमध्ये भाविकांची मोठी गर्दी पाहायला मिळते। गण गण गणात बोतेच्या गजरामध्ये नाताळाच्या सुट्ट्या आणि सरत्या वर्षाचा निरोप घेण्यासाठी संत गजानन महाराज शेगावच्या मंदिरामध्ये भाविकांनी मोठी गर्दी केली। आपण हे चित्र पाहू शकतो। सकाळपासूनच भाविक जे आहे संत गजानन महाराजांच्या मंदिरामध्ये दर्शनासाठी गर्दी करत आहे। उद्यापासून लागणाऱ्या नाताळाच्या सुट्ट्या आणि सरत्या वर्षाचा निरोप घेण्यासाठी अनेक भाविक दरवर्षी संत गजानन महाराजांच्या दर्शनासाठी संत नगरी शेगाव मध्ये दाखल होत असतात आणि नवीन वर्षाची सुरुवात करण्याकरता अनेक भाविक जे आहेत ते गजानन महाराजांचे दर्शन घेऊन आपल्या नवीन वर्षाची सुरुवात जी आहे ते अत्यंत भक्तिमय वातावरणामध्ये करू इच्छित असतात आणि त्याच धर्तीवर कुठेतरी ही गर्दी जी आहे संत नगरी शेगावकडे आपसुकच भाविकांची आपल्याला येत असल्याचं पाहायला मिळत आहे। सकाळपासूनच अबाल वृद्ध आणि वृद्ध महिला देखील मोठ्या संख्येने या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत। एकंदरीतच कुठल्याही त्रासाची चिंता न करता भाविक जे आहेत या संत नगरी शेगाव मध्ये दाखल होत आहेत। एकंदरीतच भाविकांची मोठी गर्दी सकाळपासून वाटेल त्या वाहनानं भाविक जे आहेत ते या ठिकाणी येत आहेत। खासगी वाहनं असतील, बस असतील किंवा मग ट्रेनचा सुद्धा वापर भाविकांकडून केला जातोय। मोठ्या संख्येनं भाविक जे आहेत ते संत नगरी शेगाव मध्ये दाखल होत असं चित्र पाहायला मिळतं। त्यामुळे एकंदरीतच संत नगरी शेगावला मोठ्या यात्रेचे स्वरूप या ठिकाणी प्राप्त झाले आहे। प्रफुल्ल खंडारा, जय महाराष्ट्र न्यूज, बुलढाणा।